नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे मंगळागौर साजरी केली जाते. तशीच प्रभू घराण्यामध्ये सुद्धा मंगळागौर साजरी केली जाणार आहे. आता या मंगळागौरसाठी गायत्रीचा पुरेपूर नकार असतो, पण इथे आता मानसीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा मंगळागौर साजरी केली जाणार, कारण त्या दिवशी मानसीने गीताच्या घरी येण्याचा मुहूर्त काढलेला असतो. तर इथे गीता प्रभूंच्या घरामध्ये परत येणार असते आणि त्या दिवसाचाच मानसीने मुहूर्त काढलेला असतो. त्यामुळे इथे गायत्रीला गीता त्या घरामध्ये परत यायला नको आहे, म्हणून ती मंगळागौर साजरी करायची नाही असं म्हणत असते. पण काहीही झालं तरीसुद्धा आता मानसीने स्वीकारलेलं चॅलेंज ती तर पूर्ण करणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये मानसी चॅलेंज जिंकलेली असते, तर इथे गायत्री हे चॅलेंज हारलेली असते. कारण बरोबर मंगळागौरच्या दिवशीच इथे आता गीताने प्रभूंच्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश केलेला असतो आणि त्यामुळे इथे आता गायत्रीने दिलेलं चॅलेंज मानसी जिंकलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे गीता आणि मानसी दोघीजणी आता एकत्र येतात, तेव्हा इथे गायत्रीला सळो की पळो करून सोडतात. गायत्रीचा एक हात तोडून दुसऱ्या हातामध्ये बरोबर देतात. जो काही त्रास इथे गायत्रीने आजपर्यंत गीता आणि मानसीला दिलेला असतो, त्या सगळ्याची परतफेड मात्र त्या दोघींनी मिळून आता केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे गायत्रीने खूप प्रयत्न केलेले असतात की मंगळागौरच्या दिवशी गीता प्रभूंच्या घरामध्ये परत नाही आली पाहिजे. त्यामुळे तिची सुपारीसुद्धा देण्यात आलेली असते. तरीसुद्धा इथे गीता कशा पद्धतीने गृहप्रवेश करते हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तेव्हा येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रभूंच्या घरामध्ये जर कुणाची दादागिरी असेल तर ती गायत्रीची असते. पण आता तिला इथे सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रभू घरामध्ये मानसीसुद्धा आलेली असते. तर इथे मानसीने आणि गायत्रीने एकमेकींचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं. इथे आता गायत्री म्हणालेली असते की मानसी, तू काय म्हणत होतीस की या घरामध्ये मंगळागौरीच्या दिवशी तू गीताचा गृहप्रवेश करून दाखवशील, बरोबर ना? मग आता हे बघ, हे 1 तासाचं घटिका पात्र आहे. हे मी त्या पाण्यामध्ये टाकणार आणि हे घटिका पात्र पाण्यामध्ये बुडेपर्यंत 1 तासाभराच्या आत तू मला गीताचा गृहप्रवेश करून दाखव. तेव्हा ती म्हणते, तुमचं चॅलेंज मी स्वीकारले. तेव्हा गायत्री म्हणते, आणि जर 1 तासाभराच्या आत घटिका पात्र बुडायच्या आत जर तू गीताचा गृहप्रवेश करू शकली नाहीस तर तू हे घर सोडून जाण्याची तयारी ठेव, चालेल ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, चॅलेंज ॲक्सेप्टेड. तेव्हा इथे चॅलेंज आता ॲक्सेप्ट केलेलं असतं. तेव्हा इथे मानसी म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा आज मंगळागौरीच्या दिवशी प्रभू घरातल्या तिन्ही सुना एकत्र असतील आणि त्या मंगळागौरीचे खेळ एकत्र खेळतील. गीता वहिनी आता बाहेर राहणार नाही. तुम्ही इथे स्वतःच्या रागापोटी तुम्ही एका कपलला, नवरा बायकोला एकमेकांपासून वेगळं ठेवताय का? तर तुम्हाला गीता वहिनींचा राग येतो म्हणून. हे सगळं तुम्ही का करताय, कशासाठी करताय ते मला माहिती नाही आहे. पण काहीही झालं तरी आज प्रभू घरातील एक सून घराबाहेर राहणार नाही. आज त्यांचा गृहप्रवेश होणार आणि त्या घरामध्ये येणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, गायत्री म्हणत असते आपल्या मनामध्ये की मानसी, बघ, तुला किती वाट बघायची आहे ना ती बघ, पण गीता काही आज येणार नाही. कारण प्रेक्षकांनो, इथे गायत्रीने गीताची सुपारी दिलेली असते. जेव्हा गीता आता कामातून सुटून घरी जाते आणि मंगळागौरीसाठी तयार होऊन यायला निघालेली असते, तेव्हा इथे काही गुंड जे आता गायत्रीने तिला किडनॅप करण्यासाठी पाठवलेले असतात, ते गुंड लोक येतात आणि गीताला पकडतात. तिच्या डोक्यामध्ये काळी पिशवी टाकतात आणि तिला इथे आता उचलून घेऊन जातात. तर प्रेक्षकांनो, इथे गीताला किडनॅप करून ठेवलेलं असतं, कारण जेणेकरून गीता मंगळागौरीच्या दिवशी प्रभू घरामध्ये यायला नको म्हणून. तेव्हा इथे आता मानसी मात्र तिची आतुरतेने वाट बघत असते,
कारण 1 तासाचं घटिका पात्र आता पाण्यामध्ये ठेवून दिलेलं असतं आणि गायत्री म्हणालेली असते की ते बुडायच्या आत इथे गीताचा गृहप्रवेश झाला पाहिजे. पण इथे गायत्रीने गीता न येण्यासाठी पूर्ण तयारी केलेली असते. तिला इथे काही गुंडांना किडनॅप करायला सांगितलेलं असतं आणि प्रेक्षकांनो मानसीला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. घटिका पात्र आता बुडायलाच आलेलं असतं, त्याचा तळ खाली गेलेला असतो आणि इथे मानसी आतुरतेने गीताची वाट बघत असते. पण आता गीता तरी काय करणार, तिला इथे बांधून ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सूरज, त्याचबरोबर तेजस आणि घरातील सगळेजणच गीताची आतुरतेने वाट बघत असतात. कधी एकदा गीता येते असं सगळ्यांना वाटत असतं. सगळेजण दाराकडे लक्ष देऊन उभे असतात. मात्र इथे तेजस म्हणत असतो की अहो लकी चाम, गीता वहिनी कुठे राहिली, फोनसुद्धा उचलत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते मलासुद्धा कळत नाही आहे. गायत्री वहिनींकडे बघा ना, त्यांना तर असं वाटतंय की गीता वहिनी येणारच नाही. गीता वहिनींच्या न येण्याच्या मागे गायत्री वहिनींचा तर काही हात नाही आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो तसं असेल तर आपल्याला माहिती करून घ्यायला हवं. आणि इथे तेजस आता एक आयडिया करतो. तो इथे हाताशी धरतो, ते म्हणजे छायाला. तेजस येतो आणि म्हणत असतो छाया, आता काहीही झालं ना तरीसुद्धा गीता वहिनी आज घरामध्ये येणार म्हणजे येणारच. तुला काय वाटतं? तेव्हा छाया म्हणते नाही नाही, गीता आज येणारच नाही, कारण दीदीने चांगला बंदोबस्त केला आहे. तेव्हा तेजस म्हणतो काय? तेव्हा छाया म्हणते नाही काही नाही काही नाही, गीता आज येणारच नाही असं म्हणायचं होतं मला. तेव्हा इथे तेजसला कळतं की या सगळ्याच्या मागे गायत्री वहिनीचा हात आहे. तेव्हा तो म्हणतो आता काय करायचं, गीता वहिनीला कसं शोधायचं? तेव्हा इथे तेजस म्हणतो चल दादा, चल आपण निघूया. आणि इथे तो सूरजला आपल्या गाडीवरती घेतो आणि लगेचच गीताला शोधायला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गीता ज्या चाळीमध्ये राहत असते त्या ठिकाणी तेजस गेलेला असतो. तेव्हा तिथे गीताची पिशवी आणि त्याच्यामध्ये असणारं सामान पडलेलं असतं. तेव्हा तेजसला कळतं की गीता वहिनी इथेच कुठेतरी आहे. तर गीताला तिच्याच घरामध्ये कोंडून ठेवलेलं असतं, तिला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा तेजस त्या ठिकाणी जातो, सूरज जातो आणि गीताला तिथून सोडून घटिका पात्र बुडायच्या आत घरी घेऊन येतो. तेव्हा इथे तेजस आल्यानंतर घाबरल्याचं नाटक करतो आणि मागून सूरज आणि गीता दोघेजण येणार असतात. तर इथे तेजसचा चेहरा बघितल्यानंतर गायत्रीला असं वाटतं की गीता आलेली नाही आहे. तेव्हाच याचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. त्यामुळे ती घटिका पात्राकडे बघत असते. घटिका पात्र आता बुडायलाच आलेलं असतं. तिला असं वाटतं की मानसी आता हरणारच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तेजस जाऊन गीताला घेऊन आलाय ही गोष्ट गायत्रीला माहिती नसते. आणि तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की मिस लकी चांप, तुम्ही जिंकलात. तेव्हा गायत्री तेजसकडे बघायलाच लागते. ती म्हणते हो, कुठे आहे गीता, कुठे आहे? घटिका पात्र बुडेल आता, त्याच्या आधी गृहप्रवेश व्हायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तेजस म्हणतो आहे ना, गीता बहिणी आहे. सूरज दादा, गीता बहिणी चला आतमध्ये या. तेव्हा इथे गीताला बघितल्यानंतर गायत्रीच्या पायाखालची जमीनच सरकते. सूरज आणि गीता दोघेजण उंबऱ्याजवळ येतात. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की बघितलंत ना आई, अगं तुझी सून आली आहे बरोबर मंगळागौरीच्या दिवशी. चला गीता वहिनी आता घरामध्ये या, चला गृहप्रवेश करा. बघताना गायत्री वहिनी घटिका पात्र अजून बुडालेलं नाही आहे आणि गीता वहिनी या घरामध्ये आलेल्या आहेत. तर इथे सूरजने सुद्धा सगळ्यांसमोर गीताचा बायको म्हणून पुन्हा एकदा स्वीकार केलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो की या ना, या आतमध्ये या. अहो बाहेर का उभे राहताय, हे तुमचंच घर आहे, तुम्ही या घरामध्ये हक्काने येऊ शकता. तेव्हा इथे आता गीता घरामध्ये येत असताना गायत्रीला धक्का देऊन ती प्रभूंच्या घरामध्ये आता एंट्री करते. तेव्हा गीताला प्रभूंच्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करून खूप जास्त आनंद झालेला असतो. तर गीता आपल्याला धक्का देऊन पुढे गेले हे गायत्रीला अजिबात आवडत नसतं, कारण गायत्रीला हरलेले चेहरे बघायला आवडतात, तिला स्वतःला हरायला आवडत नाही. आणि इथे आता गीताने गृहप्रवेश करत इथे मानसी तशी जिंकलेली असते आणि गायत्री हारलेली असते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो गायत्री वहिनी बघताय ना,
काय टायमिंग आहे. म्हणजे इथे गीता वहिनीने गृहप्रवेश केला आणि तिथे घटिका पात्र बुडालं. म्हणजे त्यांनी गृहप्रवेश केल्यानंतरच घटिका पात्र बुडालं. म्हणजे घटिका पात्रसुद्धा गीता वहिनीची वाट बघत होतं. बरोबर की नाही. तेव्हा गायत्री म्हणते, गीता तुझी हिंमत कशी झाली गं गृहप्रवेश करायची आणि मला धक्का देऊन जायची. आणि ती गीतावरती हात उगारते. तेव्हा इथे मानसी गायत्रीचा हात पकडते आणि म्हणते, गायत्री वहिनी अहो हे काय करताय तुम्ही. आज मंगळागौर आहे म्हणून तुम्हाला गीता वहिनी बरोबर इथे आता फुगडी खेळायची आहे का. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, गीता वहिनी या घरात परत आल्यानंतर त्यांच्याबरोबर सगळ्यात आधी मी फुगडी खेळणार. मी म्हणाले होते ना तुम्हाला. मग तरीसुद्धा तुम्ही का फुगडी खेळायला जाताय. तेव्हा इथे गायत्री म्हणते, गप्प बसा. मी इथे असताना ही गीता या घरामध्ये कधीच येऊ शकत नाही. कळलं का तुला. गीता तुझी हिंमत कशी झाली गं या घरामध्ये यायची. आत्ताच्या आता या घरातून चालती हो. कळलं तुला. तेव्हा मानसी म्हणत असते, पण का गीता वहिनी या घरातून का जातील. त्या सूरज भाऊजींच्या बायको आहेत. या घरातली सून आहेत. मग त्या या घरामधून का जातील. त्यांचा पूर्ण हक्क आहे या घरावरती. अधिकार आहे आपल्या नवऱ्यावरती. त्याच्यामुळे तुम्ही जशा या घरातली सून आहात, मी जशी या घरातली सून आहे, तशा गीता वहिनी या घरातल्या सून आहेत. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, नाही ती या घरामध्ये येऊ शकत नाही. तेव्हा मानसी म्हणते, का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. जर गीता वहिनी या घरामध्ये आल्या तर त्या सूरज भाऊजींच्या बायको आहेत आणि त्या अधिकाराने त्या या घरामध्ये येऊ शकतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा गायत्री म्हणते, मला प्रॉब्लेम आहे. सांगते काय प्रॉब्लेम आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीने एका चिठ्ठीवरती म्हणजे एका लेटरवरती सही घेतलेली असते सूरजची. मी तुला सोडवणार पण तू तुझ्या बायकोला या घरातून कायमचं बाहेर काढायचं. कारण तिच्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे. जर मी तुला सोडवावं असं वाटत असेल तर तू तुझ्या बायकोला कायमस्वरूपी या घरातून बाहेर काढायचं असं ते लेटर असतं. तेव्हा मानसी म्हणत असते, ते लेटर बघितल्यानंतर अच्छा म्हणजे तुम्ही इथे सूरजदादांना जेलमधून बाहेर काढलत, त्याच्या बदल्यात तुम्ही गीता वहिनींना घरातून हाकलून दिलात. त्या परिस्थितीचा, नाजूक परिस्थितीचा गैरफायदा घेतलात तुम्ही. तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट होऊ शकते. सूरज भाऊजी आणि गीता वहिनी या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं आहे. हो ना सूरज भाऊजी. तेव्हा सूरज म्हणतो, हो मानसी मला गीताबरोबर राहायचं आहे. मी माझ्या बायकोला आता घरातून कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, मग मी भरलेले पैसे कधी बरं परत करशील. तेव्हा मानसी म्हणते, अच्छा म्हणजे आपल्या माणसाला सोडवण्यासाठी तुम्ही पैसे भरलेत आणि त्या दोघं बिचाऱ्यांना नवरा बायकोनं एकमेकांपासून वेगळं केलं. असं केलं तुम्ही त्यांच्यावरती उपकार. तुम्हाला तुमचे पैसेच परत हवेत ना. सगळे पैसे तुमचे परत केले जातील. पण तुम्ही पुन्हा गीता वहिनींना या घरातून बाहेर काढायचं नाही, लक्षात ठेवा. इथे आता मानसीने गायत्रीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, सूरज भाऊजी तशी आता आपली प्रेस सुरू होते. तेव्हा गीता वहिनी आणि तुम्ही दोघेजण मिळून यांचे पैसे परत करायचे आणि मी आणि तेजस आम्ही तुमच्या बरोबरीने आहोतच. पण आपण कष्ट करायचे आणि इथे गायत्री वहिनींचे सगळे पैसे परत करायचे. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, गायत्री वहिनी ठरल्याप्रमाणे गीता वहिनींनी मंगळागौरीच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. चॅलेंज मी जिंकले. त्याच्यामुळे माझी बॅग तुम्ही जी बाहेर घेऊन आला होतात ना, ती बॅग तुम्ही स्वतः माझ्या रूममध्ये नेऊन ठेवायची. कारण आता मी जिंकले ना. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता घटिका पात्र गीता आल्यानंतरच बुडालेलं असतं. त्यामुळे मानसी हे चॅलेंज जिंकलेले असते. आणि खरं तर याच्यामध्ये तेजसचा महत्त्वाचा वाटा असतो. कारण तेजस योग्य वेळी गीताला शोधून काढतो आणि तिला घरी घेऊन येतो. त्यामुळे इथे अशा रीतीने मानसी जिंकलेली असते आणि गायत्री पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. ती हरलेली असते.